आरटी ॲडमिशन 2026-27 साठी लागणारी कागदपत्रे. नमस्कार, आपल्या सर्वांचे महत्त्वाची माहिती या चॅनेलवरती स्वागत आहे. आता लवकरच आरटी ॲडमिशन 2026-27 सुरू होणार आहे. आरटी ॲडमिशन म्हणजेच राईट टू एज्युकेशन. यामध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, पहिली इत्यादी वर्गांमध्ये कोणतीही फी न घेता मोफत प्रवेश देण्यात येतो. यासाठी 25% जागा राखीव असतात. यामध्ये लॉटरी लागत असते व त्या लॉटरीमधून प्रवेश निश्चित केला जातो. काही दिवसांमध्येच याची ॲडमिशन प्रक्रिया सुरू होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत. परंतु त्या अगोदर जर आपण या चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आरटी प्रवेशाकरता आवश्यक कागदपत्रे. टिप 1. आरटी 25% ऑनलाईन प्रवेशासाठी लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. 2. बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा व जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आरटी प्रवेशपात्र सर्व बालकांकरिता गरजेची आहेत. वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो. 1. जात संवर्गातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागास ओबीसी, विशेष मागास बालके एसबीसी या प्रवर्गातील असल्याचे जात प्रमाणपत्र. 2. दिव्यांग बालके. 3. HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालके. 4. कोविड प्रभावित बालके ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन. 5. अनाथ बालके. अ. वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र वडिलांचे किंवा बालकाचे. उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र. पालकाचा, वडिलांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला गरजेचा. परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही. दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा. जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक, अनुसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% व त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र. HIV बाधित किंवा प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे. जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र. अ. कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले अशा बालकांच्या प्रवेशाकरता आवश्यक कागदपत्रे. वंचित गटातील बालकांमध्ये कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले प्रवर्गातील बालकांचा समावेश करण्यात आलेला आहे. अ. सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र. ब. कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र. सदर मृत्यू कोविड-19 शी संबंधित असल्याबाबतचे प्रमाण हे शासकीय किंवा पालिका किंवा महानगरपालिका रुग्णालय अथवा ICMR नोंदणीकृत खाजगी रुग्णालय किंवा प्रयोगशाळा यांचा अहवाल. ब. अनाथ बालके वंचित घटक आवश्यक कागदपत्रे. 1. अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची किंवा बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत. 2. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्याचा सांभाळ करतात त्याचे हमीपत्र आवश्यक राहणार आहे. 3. अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येऊ नयेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास वर्ष उत्पन्नाचा दाखला. तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र. सॅलरी स्लिप. कंपनीचा किंवा एम्प्लॉयरचा दाखला. आर्थिक वर्ष 2023-24 किंवा 2024-25 मार्च अखेरचे 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही. घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे. 1. न्यायालयाचा निर्णय. 2.
घटस्फोटित महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. 3. बालक वंचित गटातील असल्यास. 4. बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला. न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला. 1. घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा. 2. घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. 3. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला. विधवा महिला. 1. पतीचे मृत्यूपत्र म्हणजेच प्रमाणपत्र. 2. विधवा महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. 3. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला. आधार कार्ड. वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक. RTE 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी म्हणजेच पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळवण्याकरता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणामुळे पालक किंवा बालक आधार कार्ड सादर करू शकले नाही तर अशा प्रकरणामध्ये बालकाचे किंवा पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे. तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा. सदर बालकाच्या आधार कार्डची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास RTE 25% अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यावी. जन्मतारखेचा पुरावा. वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक. ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा मनपा यांचा दाखला किंवा रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला किंवा अंगणवाडी किंवा बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला किंवा आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन. रहिवासाचा म्हणजेच वास्तव्याचा पुरावा. वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरता आवश्यक. रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन चालविण्याचा परवाना, वीज किंवा टेलिफोन बिल देयक, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देयक किंवा घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतीही एक. ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. भाडेकरार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तसेच अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. धन्यवाद.